1919च्या कायद्याचे यश तपासण्यासाठी 10 वर्षानंतर एक वैधानिक आयोग नेमण्याची तरतूद होती. त्यानुसार वेळेच्या 2 वर्ष आधीच म्हणजेच 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती झाली. मात्र या 7 सदस्यीय आयोगात एकही भारतीय सदस्य नसल्याने सर्व भारतीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला. 1930 मध्ये या आयोगाने आपला अहवाल दिला, ज्यात डायरकी रद्द करणे आणि संघराज्य स्थापन करणे अशा शिफारसी होत्या. याच शिफारसींवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या. यातूनच पुढे व्हाईट पेपर तयार झाला, जो 1935च्या कायद्याचा मुख्य आधार ठरला. या समितीच्या शिफारसीनंतर 1935च्या भारत सरकार कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या.